मित्रांनो, आई कुठे काय करते ही मालिका सध्या एका थरारक वळणावर येऊन पोचली आहे. आशुतोषच्या मृत्यूमुळे अरुंधती आणि इतर सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आशुतोषच्या मृत्यूनंतर माया आणि मनूचे पुढे काय होणार हा प्रश्न तर तुम्हा सर्वांना पडलाच असेल. खचून गेलेली अरुंधती आयुष्यात पुढे काय करणार, तिचा प्रवास नक्की कसा असणार हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अरुंधतीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला म्हणून सुलेखाताई अरुंधतीला घराबाहेर काढतात आणि हाच अरुंधतीसाठी दुसरा एक मोठा धक्का असतो. परंतु त्याच वेळेला आप्पा आणि कांचन दोघेही अरुंधतीच्या पाठीशी सासू सासरे म्हणून नाही तर तिचे आई वडील म्हणून उभे राहतात आणि आरूला देशमुखांच्या घरी घेऊन आलेले असतात. अरुंधतीची अजिबात तिथे राहण्याची इच्छा नसते, परंतु स्वतः अनिरुद्ध तिला धीर देतो आणि आरू, हे घर अजूनही तुझेच आहे, स्वतःला सावर म्हणून अनिरुद्ध हा अरुंधतीची प्रेमानेच खूप काळजी घेत असतो. आणि ते पाहून संजनाचा मात्र मोठा जळफळाट होऊ लागतो. अरुंधती आपली जागा घेणार याची संजनाला भीती वाटू लागते, म्हणून ती उठता बसता अरुंधतीला टोमणे मारत असते. अरुंधती कसंबसं आशूच्या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःला एका रूममध्ये ती कोंडून ठेवते. तेव्हा आप्पा आणि यश अरुंधतीला समजावतात की तुला असं पाहून आशुतोषला किती दुःख होत असेल. तू अशी अहरणारी अरुंधती नाहीयेस. तू स्वतःच्या पायावर उभं राहावं, सगळी स्वप्न पूर्ण करावीत ही तर आशुतोषचीच इच्छा होती. उलट तू आशूचे सुद्धा अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण कर. अशी खचून जाऊ नकोस, यातून बाहेर पड. जे घडलं ते खूप वाईट होतं हे मान्य आहे, परंतु शेवटी नशिबापुढे कोणी काहीच करू शकत नाही. तेव्हा माझ्या नशिबात जोडीदाराचं प्रेमच नाही का? मी इतकी वाईट आहे का? म्हणून अरुंधती हंबरडा फोडून रडू लागते. तेव्हा आप्पा म्हणतात, मला खात्री आहे की माझी मुलगी येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करेल. तू जर अशी आयुष्यभर पडून राहिली तर आम्ही काय करणार आहोत? दिवसांमागून दिवस जात असतात. अरुंधती आशुतोषच्या दुःखातून हळूहळू बाहेर येऊ लागते, परंतु देशमुखांच्या घरात तिची खूप घुसमट होऊ लागते. आपल्यामुळे संजना आणि अनिरुद्धचा संसार बिघडायला नको म्हणून आता अरुंधती देशमुखांचे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. छोटीशी नोकरी करून अरुंधती जगू लागते. एका भाड्याच्या रूममध्ये ती एकटी राहू लागते. स्वतःला नेहमीच बिझी ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु पावलापावलांवर आशुतोषची तिला खूप आठवण येत असते. तर दुसरीकडे माया ही मनूला घेऊन आलेली असते, परंतु मनूला सुद्धा आशूची आणि आरूची खूप आठवण येत असते. मायासोबत तिचं मन लागत नसतं. ती सारखं मायाला म्हणत असते की मला बाबा आणि आईकडे जायचे आहे, तू फोन करून त्यांना इकडे बोलावून घे. तेव्हा माया ही मनूला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मनू मात्र तिचे काही एक ऐकायला तयार नसते. तर दुसरीकडे अरुंधतीला एक आनंदाची बातमी मिळते. अमेरिकेतून तिला म्युझिक टीचर म्हणून एक ऑफर आलेली असते. तेव्हा अरुंधती ती ऑफर स्वीकारून सर्वांपासून, आशुतोषच्या आठवणींपासून दूर जाण्याचा निर्णय घेते आणि अरुंधती अमेरिकेला जाणार ते ऐकून तर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा अरुंधती तिची सर्व पॅकिंग करण्यास सुरुवात करते. तर इकडे माया ही अरुंधतीला फोन करते आणि मनू तुला आणि आशूला भेटण्यासाठी खूप हट्ट करत आहे ग, मी काय करू, मला काहीच कळत नाहीये म्हणून सांगते. त्यावर अरुंधती मायावर खूपच भडकते की तुझ्यामुळे मी माझ्या आशूला गमावले आहे. मोठ्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि आशुतोष आता या जगात नाहीये. तेव्हा ते ऐकून माया पण पूर्णपणे हादरते. त्याच वेळेला मनूसुद्धा तिथे आलेली असते आणि आशुतोषबद्दल ते सर्व काही ऐकून ती बाबा असं म्हणत मोठमोठ्याने रडू लागते. मनू मायाला म्हणत असते की आई, तू खूप वाईट आहेस, तुझ्यामुळे मी माझ्या बाबांना गमावलं आहे, तू मला बाबांपासून दूर केलंस. ते दोघेही माझी किती काळजी घेत होते, मला जीवापाड जपत होते, पण तू काय केलंस? माझा आणि त्या दोघांचाही आनंद तू हिरावून घेतलास. तू खरंच खूप एक वाईट आई आहेस. आय हेट यू म्हणून मनू रडू लागते. तर ते ऐकून मायाला मोठा धक्का बसतो.
त्यानंतर आशुतोषचा विचार करून मनू खूप आजारी पडते. बेशुद्ध अवस्थेत ती फक्त आणि फक्त बाबा, अरुंधती आई असं पुटपुटत असते. तेव्हा मायाचा सुद्धा नाईलाज होतो आणि मनूच्या जीवाच्या भीतीने ती मनूला पुन्हा अरुंधतीकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे अरुंधती तिची बॅग भरत असते, कारण तिला आता अमेरिकेला जायचं असतं. त्याच वेळेला माया ही मनूला घेऊन तिथे येते. तर मनू पळत जाऊन अरुंधतीला घट्ट अशी मिठी मारते. तर मनूला पाहून अरुंधतीसुद्धा खूपच खुश होते. तेव्हा माया लगेच अरुंधतीचे पाय पकडून तिची माफी मागते. माया म्हणते, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मनूला तुमच्यापासून दूर केलं. माझ्यामुळे तुझं प्रेम तू कायमचं गमावलं. या चुकीसाठी देव कधीही मला माफ करणार नाही. मी माझ्या स्वार्थासाठी मनूचा वापर केला आणि आता मला मनूची आई म्हणून घेण्याची सुद्धा खूप लाज वाटत आहे. मी मनूला येथून घेऊन गेले, परंतु ती माझ्यासोबत कधीही खुश राहू शकली नाही, कारण ती तुझ्यासाठी आणि आशूच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. मी मनूला जन्म दिला हे खरं आहे, परंतु अरुंधती, तिचे आई बाबा खरंच तुम्ही दोघेच होतात. मी तिला कधीच खुश ठेवू शकत नाही हे आता माझ्या लक्षात आले आहे, कारण मनू तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तेव्हा अरुंधती रडतच म्हणते, माया, आता खूप उशीर झाला आहे ग, कारण तिचे आशुतोष बाबा आता या जगात नाही. शेवटच्या श्वासाला सुद्धा आशुतोषचा जीव फक्त आणि फक्त मनूमध्ये अडकला होता. तेव्हा माया म्हणते की अरुंधती, मी मनूला कायमचे तुझ्याकडे सोडवण्यासाठी आली आहे. तूच तिची खरी आई आहेस. मला माफ कर आणि मनूला तुझ्या मायेच्या छताखाली घे, कारण तिला तुझी खूप गरज आहे. तुझ्याशिवाय मनू नाही जगू शकत. आणि मायाचे ते बोलणे ऐकताच अरुंधतीला मोठा धक्का बसतो. ती सांगते की आता मी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला कुठल्याही प्रकारचं नातं आता नको आहे. मला या सर्वांपासून खूप दूर जायचे आहे. मनूला पाहून मला सतत आशुतोषची आठवण येत राहील आणि त्याचमुळे तू मनूला तुझ्यासोबत घेऊन जा. तिला समजवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा माया मात्र अरुंधतीचं काही एक ऐकायला तयार नसते. ती अरुंधतीच्या हातापाया पडते. तर आता मित्रांनो, अरुंधतीच्या मनात सुद्धा विचारांचे काहूर माजलेले असते. काय करावं तिला नीट कळत नसतं. तेव्हा अरुंधती लगेच तेथून जायला निघते. त्याच वेळेला समोरून एक टेम्पो येत असतो, परंतु अरुंधतीचं त्याकडे लक्ष नसतं. तिला आशुतोष आणि मनूची खूप आठवण येत असते. अरुंधतीचा अपघात होणार त्याच वेळेला आता माया ही पळत जाते आणि अरुंधतीला दूर ढकलते. परंतु मित्रांनो, त्याच टेम्पोने मायाचा मोठा असा अपघात होतो. तो टेम्पो मायाला उडवतो. माया ही रस्त्यावर आरूचा जीव वाचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तेव्हा अरुंधती ते पाहून हादरते आणि मायाच्या नावाने मोठ्यानेच ओरडते. आता मरणाच्या दारात असताना माया ही अरुंधतीकडून हे वचन घेते की तूच आता मनूची आई हो, तिचा सांभाळ कर, असं म्हणत आता मायासुद्धा आशुतोषच्या पाठोपाठ जीव सोडते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.